नमस्कार, आरुज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चमचमीत मशरूम मसाला कसा बनवायचा ते बघतोय। त्यासाठी इथं मी मशरूम घेतलेत, 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत कारण त्याला माती खूप असते आणि अशा फोडी करून घेतल्यात। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूयात, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड। आता हे सगळं मशरूमला लावून घेऊयात। यामुळे मशरूमला आतपर्यंत मसाला लागतो आणि त्याची चव खूप छान लागते। आता हे 5 मिनिटं असंच ठेवू। 5 मिनिटांनंतर कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलंय। आता यामध्ये मशरूम घालूयात आणि हे मशरूम 2-3 मिनिटं मध्यम गॅसवर परतून घेऊ। दोन 3 मिनिटं बघा मशरूम मी परतून घेतलेत। आता हे काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलंय। यामध्ये 1 चमचा बटर घालूयात। तेल आणि बटर बघा गरम झालंय। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि तो परतून घेऊयात। इथं मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत। कांदा आपल्याला मंद गॅसवरच परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटं कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूयात। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात आणि कांद्यासोबत परतून घेऊ। तीन 4 मिनिटं बघा मी कांदा परतून घेतलाय। कांद्याचा रंगही बदललाय। आता यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, ते घालूयात आणि अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ। कांदा आणि टोमॅटो बघा मऊ होईपर्यंत मी परतून घेतलाय। आता यामध्ये मसाले घालूयात। अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। आता हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। मीठ अंदाजानेच घालायचं कारण मशरूममध्ये आपण अगोदर मीठ घातलं होतं। 2 मिनिटं बघा मी मसाले एकजीव करून घेतलेत। मसाले परतून झालेत, मसाल्याला तेल सुटलंय। आता यामध्ये मशरूम घालूयात आणि मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊ। मशरूममध्ये बघा पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे भाजीला पाणी सुटलंय। मसाल्यामध्ये मशरूम एकत्र करून झालेत। आता यामध्ये 2 चमचे काजूची पावडर घालूयात। आता हे एकजीव करून घेऊ। तुम्ही इथे काजू भिजवून त्याची पेस्ट घातली तरी चालेल। आता यामध्ये पाणी घालूयात। पाणी खूप जास्त घालायचं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी घालताना पाणी गरम करूनच घालायचं। पाणी घालून सगळं एकत्र करून घेऊयात। आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर 5-6 मिनिटं भाजी शिजवून घेऊ। 5-6 मिनिटांनंतर बघा भाजी छान शिजली आहे। काजूची पावडर घातल्यामुळे बघा भाजीला दाटसरपणा आलाय। मसाला एका बाजूला किंवा पाणी एका बाजूला असं झालेलं नाहीये। आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालूयात, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि हे सगळं पुन्हा एकजीव करून घेऊ। 1 मिनिटभर भाजी शिजवून घेऊयात। इथं बघा चमचमीत मशरूम मसाला तयार आहे। ही भाजी तुम्ही नान सोबत, रोटी सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकता।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.